पंचांचे मात्र सिग्नल येतात, मॅच स्टार्ट होते, त्यांच्या माध्यमातून ग्रीन सिग्नल मात्र दिले जात आहेत। दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया आणि मॅच मात्र सुरू होताना पाहायला मिळते। पहिला चेंडू यावेळेला ड्राइव्ह केलाय, सरळ बॅटने जरूर खेळण्याचा मानस, परंतु बाउंड्री मात्र क्लिअर होताना पाहायला मिळते। लॉंग ऑफला यावेळेला वन बाउन्स, चौकार 4। तेजसच्या गोलंदाजीवर पहिल्या चेंडूवर प्रहार मात्र केला जातोय, तर मॅन ऑफ द मॅचचा किताब मात्र जातोय तो म्हणजे हर्ष याला। आदरणीय माननीय श्री कमलेश निजाई साहेबांच्या शुभ हस्ते हे टी शर्ट मात्र प्रदान केलं जाते। निर्धाव चेंडूची सांगता होते आईस कप आमचे जवळचे मित्र कल्पेश वसईकर यांच्या माध्यमातून सौजन्य केलाय। यावेळेला चेंडू बराच वरती आहे कारण मिस टायमिंग झालाय, चेंडू मात्र सरळ जेल होताना पाहायला मिळतो, एक विकेटचं पतन होताना नक्कीच पाहायला मिळते। निलेश याच्या खेळीला पवेलियनचा आसरा मात्र नक्कीच बसावा लागतोय, कारण निलेशच्या बॅटमधून जरूर एक चौकार आला होता, खूप मोठे स्ट्रॉंग याच्या बॅटमधून दरवेळेस पाहायला मिळतात, परंतु आज साजेशी खेळी करू शकला नाहीये। देविया डीजेला संधी आपण पाहत आहोत बेंडूबाबा चषक दातिवरे। सुंदर आयोजन नियोजन, जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना पाहायला मिळतो, एका साईडला असेल भुईर वॉरियर्स संघ तर दुसऱ्या साईडला असेल अमरदीप संघ। दोन्ही मातब्बर संघ आहेत, दोन्ही बलाढ्य संघ पाहायला मिळतात। खार्डिस गावातून बिलावून करताना दोन संघ आमने सामने पाहायला मिळतात। तेजाचा जर विचार केला तर 15 नंबरची जर्सी परिधान करून खेळणारा हा खेळाडू साइड स्क्रीनवर पाहायला मिळतोय। अप्रतिम खेळाडू आहे, लेंथ लाईन परफेक्ट ठेवली गेली आहे। पहिल्या चेंडूवर प्रहार जरूर केला गेला होता, नंतर मात्र स्वतःला सिद्ध केलं मी सुद्धा कुठे कमी नाहीये। एका साईडला सचिन पाहायला मिळेल, दुसऱ्या साईडला सागर, ही जोडी मात्र मैदानात पाहायला मिळेल। 4 धावा फलकावर लागतायत। यावेळेला मात्र पंचांचे सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचले जातात की नो चेंडू आहे। यावेळेला मात्र नो च्या स्वरूपात एक धावा अर्जित केली जाईल। धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पाहायला मिळते, 5 वर जाऊन पोहोचते। हा चेंडू मात्र तुम्हाला पुन्हा एकदा फेस करावा लागेल। कालच्या दिवसाचा जर विचार केला तर एनसीसी सफाळे आणि दुसऱ्या साईडला जर विचार केला तर जय महाराष्ट्र चिखलपाडा, हे दोन संघ मात्र त्यांना पुढच्या दिवसात मात्र प्राधान्य दिले गेले। काय कमालीचा खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता। जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाने मात्र पूर्णपणे प्रेशराइज करून ठेवलं होतं विठ्ठलवाडी या संघाला। अप्रतिम खेळी ती सुद्धा पाहायला मिळाली होती। रितेश निजाई यांचं मात्र आगमन होते। छोटा पॅक बडा धमाका, दातिवरे गावाचा एक सुपुत्र याचं ऑलराऊंडरच्या भूमिकेत मात्र सातत्यपूर्व पाहायला मिळतोय। रविवारच्या दिवसात मात्र तो सुद्धा पाहायला मिळेल। गती या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली या खेळाडूला। यावेळी या मॅचच्या दिशेने चांगली स्पर्धा आपण पाहतोय। बेंडूबाबा चषक दातिवरे 2023 चा रणसंग्राम। सुंदर आयोजन, जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। त्याचप्रमाणे कल्पेश वसईकर नक्कीच पाहायला मिळतं, एक गोड स्वभावाचा व्यक्तिमत्व। मॅच स्टार्ट होतीये, फील्डचा चेंडू असेल, चौथा चेंडू घेऊन मिस्टर तेजस मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर असेल। यावेळेला ड्राइव्ह करायचं त्या मनगटाच्या साहाय्याने मात्र चेंडूला टोळवलं गेलाय। एक धाव अर्जित केली गेली 38च्या बंधनामध्ये, एक धावा कंप्लीट केली गेली आहे। एका धाव्याने मात्र समाधान मानतायत। धावसंख्येचा फलक 1 ने पुढे सरकताना पाहायला मिळतो, जाऊन पोहोचतोय 6 या आकड्यावरती। आईस कप नक्कीच पाहायला मिळतोय। वसई पालघर परिसरात मात्र विरार परिसरात मात्र हे शॉप मात्र आपलं आहे, तिकडे येऊन आपण आस्वाद घ्या। नक्कीच एक
छोट्याशा वयात मात्र खूप सारं नाव मात्र कमावण्याचं एक धाडस मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते। यावेळेला मात्र पॅडवर चेंडू होता, उचलला गेला, तिथे मात्र क्षेत्ररक्षण करतोय चंदू। कलेक्ट पर्यंत एक धावा काही रोखू शकणार नाहीये, एकेरीने मात्र समाधान मानावं लागते। धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती। 5 चेंडूचा खेळ झालाय, त्याप्रमाणे सालाबाद प्रमाणे यंदाही याच गावचे एक सुपुत्र माननीय श्री गुलाम हमीद कुरेशी साहेबांचे मात्र धन्यवाद, कारण दरवेळेस मात्र सपोर्ट त्यांचा देखील पाहायला मिळतो बऱ्याच सामन्यामध्ये। यावेळेला मात्र रनआउटची संधी होती, परंतु त्या संधीचा मात्र सोनं करता आला नाही। सेफमध्ये असेल फलंदाज, एक धावा कंप्लीट केली गेली आहे, षटक मात्र अखेरीस संपला गेलाय। धावसंख्या फलकावर लागते 8-1 लॉस। कुठेही जाऊ नका मित्रांनो, पाहत राहा एकत्र बेंडूबाबा चषक दातिवरे। सुंदर असं आयोजन नियोजन, आयोजकाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। त्यापूर्वी देऊयात कुंदनला संधी, लगेच येऊया मैदानात। तर त्याचप्रमाणे पाहायला गेलं तर ॲडव्होकेट दातिवरे गावचे सुपुत्र आदरणीय माननीय श्री निलेश रमेश राऊत सर, त्याचं देखील आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय। खूप सारा अनमोल आम्हाला वेळ मात्र ते नक्कीच देत असतात। त्याचप्रमाणे पाहायला गेलं तर रुपेश मेहर, जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। कालच्या दिवसात मात्र त्यांची सुद्धा एक टीम खेळताना पाहायला मिळाली होती। आई सतवाई विठ्ठलवाडी संघ एका बाजूला पाहायला मिळाला होता, परंतु हार मात्र परतावी लागली गेली होती, परंतु त्यांच्या माध्यमातून सुद्धा चांगला खेळ पाहायला मिळाला होता। यावेळेला मात्र बॅटची कडा लागली आहे का तर नाही, अपील केली होती, पंचांनी मात्र फेटाळून सोडली आहे। निर्धाव चेंडूची मात्र सांगता होते, गोलंदाज ट्रॅकवर असेल। मिस्टर प्रतीक ऋतिक मात्र गोलंदाजी मार्कवर असेल। पहिला चेंडू अप्रतिम हाताळला गेलाय। आजचा मात्र दुसरा दिवस आपण पाहतोय। ड्राईव्ह करायचा होता, परंतु ऑस्टमच्या मात्र थोडासा बाहेर होता, पंचांकडे अपील केली होती, पंचांनी मात्र फेटाळून सोडला। यावेळेला पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू मात्र पाहायला मिळतात। क्या बाद आहे ऋतिक, अप्रतिम गोलंदाजी, लेंथ लाईन परफेक्ट, अचूक टप्प्यावर भेदक मारा नक्कीच पाहायला मिळतोय मिस्टर ऋतिकचा। यावेळेला क्या बात आहे, अप्रतिम स्टँड करून खेळायचा होता, परंतु चेंडू थोडासा मागे राहिलाय। निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होताना पाहायला मिळते। बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू, धावसंख्येचा फलक पाहायला गेलं तर साईड स्क्रीनवर आम्हाला पाहायला मिळतोय 8 धावा फलकावर लागते, 1 लॉस नक्कीच पाहायला मिळते। 3 चेंडूचा खेळ झालाय। आमच्यासोबत जोडले गेलेत आमचे जवळचे मित्र हार्दिक आरेकर, जेवढं नाव घ्यायचं तेवढं कमीच आहे। त्यात सुद्धा अफाट मेहनत 2 दिवस झालेत डिजिटल स्कोररच्या माध्यमातून पाहायला मिळतात। यावेळेला डाईप केला जातोय, परंतु खराब क्षेत्ररक्षण बॅकअप चांगलं मिळालं, परंतु एकेरीवर मात्र समाधान मानावं लागेल। एकने धावसंख्या पुन्हा एकदा सरसवेल जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती। 4 चेंडूचा खेळ झालाय, 9 धावा फलकावर लागतायत। एका साईडला सचिन आणि सागरची जोडी मात्र मैदानात पाहायला मिळते। सचिनचा जर विचार केला तर 1 चेंडू आणि 1 धावेशी खेळतोय, सागरचा विचार केला तर 7 चेंडू आणि 3 धावेशी खेळतोय। ज्यावेळेला स्टँड करून खेळायचा होता चेंडू बराच काळ हवेत, मिस टायमिंग आहे, परंतु तिथे मात्र रॉंगॉनचा प्लेअर सरसावताना पाहायला मिळतो, तो मात्र कुठलीही चुकी करणार नाहीये। मनीष मात्र यावेळेला चांगला जेल घेताना पाहायला मिळतो। विकेट नंबर 2 नक्कीच पाहायला मिळतो। या ऐकू एक सुमधुर संगीत। थँक्यू डीजे विटी लाईनचा वर्ल्ड रॉकी चषक ग्लॅमर आलं होतं। ऑल इज वेल ती स्पर्धा आपण पाहू शकले होते। अप्रतिम स्पर्धा
आयोजन नियोजन अप्रतिम पाहायला मिळालं होतं, परंतु दातिवरे गावाचा जर विचार केला तर श्री बेंडूबाबा चषक मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. सलग तिसरं वर्ष अप्रतिम आयोजन नियोजन, खरंच जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. डोळ्याचं पारणं फिटणारं आयोजन आपण पाहतोय. आजचा खऱ्या अर्थाने दुसरा दिवस आपण अनुभवतोय. सुंदर खार्डी गावाला मात्र संधी दिली गेली आहे की तुम्ही सुद्धा ह्या मॅचचे हकदार व्हा. त्या अनुषंगाने सामने मात्र खेळताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळण्याचा मानस होता, तिथे मात्र क्षेत्ररक्षण मनीष करताना पाहायला मिळते. एक धावा कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावाचा मानस आहे. 2 धावा सहजरित्या पूर्ण करताना पाहायला मिळतात. या 2ने धावसंख्येचा फलक पुन्हा एकदा सरसावताना पाहायला मिळतो. षटके अखेरीस फक्त आणि फक्त मिस्टर ऋतिक मात्र 3 धावा खर्च करतो आणि 1 लॉस. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे. 11 धावा फलकावर लागतात. या ऐकू एक सुमधुर संगीत आणि लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. होताना पाहायला मिळते. एकंदरीत चेंडू आतापर्यंत फेकून झालेत 5. एक शेवटचा आणि अंतिम चेंडू पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल. यावेळेला ब्रह्मास्त्राचा जरूर वापर केला होता. पूर्णपणे चेंडूला खोदून काढले. तिथे मात्र भाऊ मात्र तिकडेच कुठेतरी चुकी करताना पाहायला मिळतोय. खार्डी गावाचा क्रिकेटचा बाहुबली म्हणून या खेळाकडे पाहिलं जात आहे. दरवेळेस मात्र चौकार षटकाराची आतेजबाजी सातत्यपूर्व करताना पाहायला मिळते. ह्या वेळेला षटक क्रमांक 3 अखेरीस संपला गेलाय. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर 8 धावा खर्च केले, त्यात मात्र 1 लॉस. नंतर मात्र ऋतिकने मात्र 3 धावा खर्च केले, 1 लॉस. या वेळेला मात्र तेजस आला होता. तेजसने मात्र फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केले. क्या बात आहे. साजेशी गोलंदाजी कसं असावी त्याचा मात्र प्रत्युत्तर मिस्टर तेजस मात्र देताना पाहायला मिळते. या वेळेला मात्र 4थं षटक घेऊन आलाय पुन्हा एकदा मिस्टर ऋतिक. कमालीचं प्रदर्शन सातत्यपूर्व दाखवतोय. यावेळेला क्या बात आहे. यावेळेला चेंडू थोडासा मागे राहिला होता, परंतु चेंडू मागे गती होती, त्यामुळे मात्र फळीचा कुठलाही संबंध होताना पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची मात्र सांगता होतीये. धावसंख्या फलकावर लागते. 16 धावा 2 लॉस नक्कीच पाहायला मिळते. 3.1 चेंडूचा खेळ संपला गेलाय. अप्रतिम गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळते. यावेळेला ड्राईव्ह करायचा होता चेंडू, बराच काळ हवेत आहे, परंतु ही गिजेल घ्यायची नामी संधी आहे. भाऊ मात्र सरसावताना पाहायला मिळतोय. रुपेश मात्र तो मात्र कुठली चुकी करताना पाहायला मिळतोय. एक बिग विकेट आउट होतोय, तो म्हणजे मिस्टर सचिन. याच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. डगआउटच्या आसऱ्याला मात्र यावं लागेल. तोपर्यंत न्यू बॅटर मैदानात जाईपर्यंत देऊया कुंदनला संधी आणि लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. थँक्यू. तर आपण पाहत आहोत श्री गणेश संघ दातिवरे 2023 बेंडूबाबा चषक 2023चा हा 16 तिसरं वर्ष आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. MD ब्रदर्स न्यूज चॅनल आहे, नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. खूप अफाट मेहनत सर्व आहेत. आमचे जवळचे मित्र मनीष निजाई, त्याचप्रमाणे कुशाल चौधरी, एडिटर स्कोरर असेल कुणाल पागदरे, हे आमचे जवळचे मित्र पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कोण मंत्र मैत्री बदनाम करते, निभावणारे कट्टर असेल तर दुनिया पण सलाम करते. हे 3 मित्रांची किमया पाहायला मिळते. या वेळेला मात्र कार्पेट लोडने चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. एक धावा कंप्लीट केली गेली आहे. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं होते. एकीकडेच मात्र समाधान मानतायत. धावसंख्या 1ने पुढे सरते, जाऊन पोहोचते 17 या आकड्यावरती. 3 लॉस नक्कीच पाहायला मिळते. 4थं षटक आपण प्रगतीपथावर पाहायला मिळते. 6 षटकाचा गेम असेल. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, लेंथ लाईन परफेक्ट. यावेळेला उचलून धरलाय चेंडू, बराच काळ हवेत आहे. यावेळेला मात्र ऑनचा प्लेअर कुठेतरी सरसावताना पाहायला मिळतोय. तो मात्र कुठली चुकी करतोय. ही चुकी मात्र खूप महागात पडू शकते, कारण ते म्हटलं जाताना कॅचेस विन द मॅचेस. यावेळेला मात्र 3 धावा कंप्लीट केले गेले आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अप्रतिम चित्त्याच्या चपाळीने मात्र 3 धावा पूर्ण केल्या गेल्या आहेत. या 3ने धावसंख्या आतापर्यंत पाहायला गेली तर जाऊन पोहोचली गेली 20 या आकड्यावरती.
यावेळेला चेंडू बराच काळ हवेत आहे, पुन्हा एकदा ड्राईव्ह केला गेलाय, चेंडू बॅटरवर आला आणि पूर्णपणे फ्लाय केला. हा येतोय आमच्या चिमुंडल्याच्या भेटीसाठी षटकार 6. यावेळेला या षटकारासहित मात्र धावसंख्या पूर्णपणे फ्लाय होते, जाऊन पोहोचतीये 26 या आकड्यावरती. पुन्हा एकदा उचलून धरलाय, यावेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडू फ्लाय होईल का, परंतु टायमिंग प्रॉपर नव्हता. विकेटचा पथर होते, तू शेर तर मैं 1.25 शेर यावेळेला मात्र दर्शवताना पाहायला मिळते. पाणी प्रेषण करायचं आहे मैदानात व्हॉलंटियर्स. त्याचप्रमाणे पाहायला गेलं तर एक दातिरे गावाचा कोहिनूर हिरा नक्कीच पाहायला मिळते. आदर MD ब्रदरचे सर्वेसर्वा मनीष निजाई दुबई रिटर्न्स आहे. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. छोट्याशा वयात मात्र खूप सारी भरारी घेतल्या. त्याचप्रमाणे आमचे जवळचे मित्र कुशल सुद्धा असतील, ते सुद्धा दुबई रिटर्न आहेत. त्याचप्रमाणे पाहायला गेलं तर त्यांचे जवळचे मित्र कुणाल सुद्धा आहेत, त्यांचा सुद्धा दरवेळेस मात्र हातभार असतो. दरवेळेस मात्र 3 मित्रांची किमया आपण पाहतोय. MD ब्रदरचे मालक आहेत. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर छोट्याशा वयात मात्र खूप सारं नाव मात्र कमवण्याचं धाडस मात्र पाहायला मिळते. या एक सुमधुर संगीत कुठेही जाऊ नका मित्रांनो, आपण लगेच लाईव्ह ॲक्शन मध्ये येतोय. आमचे प्रेक्षक राजे मात्र तळमळले आहेत. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर त्यांना सुद्धा नाश्ता ठेवण्याचं काम मात्र आमची कुंदन घरात हे करत आहे. 2 दिवस झाले अप्रतिम सॉन्ग मात्र त्यांच्या माध्यमातून वाजतायत. थँक्यू. आतापर्यंत पाहायला गेलं तर 5वं षटक आपण प्रगतीपथावर पाहतोय. आदरणीय मान्य श्री कुणाल पाटील साहेबांच्या शुभ हस्ते कालच्या दिवसात मात्र आगमन मात्र होताना पाहायला मिळालं होतं. शुभ आगमन नक्कीच पाहायला मिळालं होतं. गोड स्वभावाचं व्यक्तिमत्व. यावेळेला चेंडू फ्लाय होते, परंतु तिथे मात्र कुठलाही क्षेत्ररक्षण नसेल. 1 बाउन्स मात्र बाउंड्री क्लिअर होताना पाहायला मिळतोय. हा येतोय चौकार. 4 धाबा. थँक्यू. त्याचप्रमाणे कालच्या दिवसाचा विचार केला तर ह्याच गावचा एक गोल्डन हिरा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आदरणीय मान्य श्री निलेश रमेश राऊत साहेबांचं देखील आगमन झालं होतं. खऱ्या अर्थाने मात्र दरवेळेस मात्र प्रोत्साहन करण्याचं खेळाडूंना मात्र काम करत असतात. ह्यावेळेला मात्र या 4ने धावसंख्या आतापर्यंत पाहायला गेले तर जाऊन पोहोचली गेली आहे 30 या आकड्यावरती. 4 लॉस. विकेट मात्र नक्कीच पाहायला मिळते. 4.1 चेंडूचा खेळ मात्र अखेरीस संपला गेलाय. गोलंदाजी मार्कवर असेल गोलंदाज किरण. कालच्या दिवसात जर विचार केला तर सफाळी स्टार मिस्टर किरण गुरुत्वान काय कमालीची गोलंदाजी, कमालीची बॅटिंग मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. अप्रतिम गळ्यातला ताईज बनला होता. यावेळेला मात्र पुन्हा एकदा ड्राईव्ह केला गेलाय कव्हरच्या रिक्षाने. चेंडू मात्र फ्लाय होईल. चेंडू मात्र थांबण्याचं नाव घेणार नाही आहे. यावेळेला रॉकेट प्रमाणे चेंडू फ्लाय होतोय. हा येतोय बॅक टू बॅक 2 चौकार. 4. थँक्यू. या 4ने धावसंख्या आतापर्यंत पाहायला गेली तर जाऊन पोहोचले 34 या आकड्यावरती. किरणला मात्र 2 चेंडू मागे 2 प्रहार ठोठावत आहे. यावेळेला मात्र पाहिलं आणि हळलं. पुन्हा एकदा गाम पंचांवर सोडलं. पंच आमच्याकडे वळत आहेत. यस वाईट असेल. या वाईटच्या माध्यमातून एक धावा ऍड करतील आमचे स्कोरर. 35 धावा फलकावर लागत आहेत. खूप छान करंडक सुद्धा पाहायला मिळत आहेत.
यावेळेला फटका मारायचा होता परंतु बॅटेवर काही चेंडू येत नाहीये. निर्धाव चेंडूची मात्र सांगता होताना पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र धावसंख्येचा फळक अजूनही स्थिर असेल 35 या आकड्यावरती. चेंडूंचा विचार केला तर 3 चेंडूचा खेळ झाला. येणारे 3 चेंडू खूप मायने राखतील कारण फक्त आणि फक्त 35 धावा फलकावर लागते. 6 षटकाचा गेम असेल. यावेळेला कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. चेंडू बराच काळ हवेत होता परंतु तिथे मात्र मनीष कुठेतरी सरसावून पाहायला मिळतो. मिस्टर तेजस 15 नंबरची जर्सी परिधान करून खेळणारा हा खेळाडू आपण पाहतोय. सातत्यपूर्व 2 षटक मात्र अप्रतिम हाताळले गेले होते. धावसंख्या पाहायला गेले तर 37 वर जाऊन पोहोचते. चेंडूंचा विचार केला तर आतापर्यंत चेंडू फेकून झाले 4. शेवटचे आणि अंतिम चेंडू या षटकातले 2 चेंडू पाहायला मिळतील. मिस्टर सागर क्या बात आहे. अप्रतिम फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेला ड्राईव्ह करायचा होता. चेंडू बराच ड्राईव्ह होताना पाहायला मिळते. 1 बाउन्स कलेक्ट करीपर्यंत चेंडू 2 धावा काही रोखू शकणार नाही. दुहेरीने मात्र समाधान मानतील का. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. तिसऱ्या धावेचा सचिन मात्र पळतोय. यावेळेला मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद व्हावं लागेल. कुठलीच गरज नव्हती कारण एकेरी दुहेरी मात्र तुमच्या बॅटीतून येते. अजून येणारे 1 षटक तुमच्याकडे होतं आणि त्या षटकामागे सुद्धा तुम्ही चौकार षटकार खेचू शकता होता परंतु ह्या वेळेला विकेट नंबर 5 इथे पाहायला मिळते. थँक्यू. आदरणीय मान्य श्री आमचे गुरुवर्य नितीन पाटील सर मात्र शुभेच्छा देतात. या स्पर्धेकरता एक विठ्ठलवाडीचे गोड आवाज त्यांच्या माध्यमातून आमच्यासारख्यांना दरवेळेस मात्र संधी मिळत असते. यावेळेला मात्र ड्राईव्ह करायचा होता परंतु ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर राहिला होता चेंडू परंतु एक धावा काही रोखू शकणार नाही आहे. यस बाईकच्या माध्यमातून एक धावा ऍड केली जाईल. धावसंख्येचा फळक 1 ने पुन्हा एकदा सरसावताना पाहायला मिळतो. जाऊन पोहोचतोय 40 या आकड्यावरती. शेवटचे आणि अंतिम 6 चेंडू आहेत. कुठेही जाऊ नका मित्रांनो. पाहत राहा ऐकत राहा बेंडूबाबा चषक 2023 चा रणसंग्राम. या ऐकूया सुमधुर संगीत. यस डीजे थँक्यू. यावेळेला मात्र षटक नंबर 6 मात्र घेऊन आला मिस्टर रुपेश भाऊ. या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाल्या या खेळाडूला क्रिकेट विश्वात आपण पाहिलं तर. यावेळेला मात्र ड्राईव्ह करायचा होता परंतु इथे मात्र संधी होती परंतु त्या फेकी खराब पाहायला मिळते. एक धावा काही रोखू शकणार नाहीये. एकेरीच मात्र समाधान मानताय. धावसंख्याचा फळक पाहायला गेली तर 41 या आकड्यावरती. रुपेश मात्र शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन आलाय. सागर आणि चिन्मयची जोडी मात्र पाहायला मिळते. यावेळेला ड्राईव्ह केलाय परंतु तिथे मात्र रूम बनवला होता. तिथे मात्र शतरक्षण सरसावताना पाहायला मिळते. एकेरीनेच मात्र पुन्हा एकदा समाधान मानतायत. बॅकअप चांगला होता परंतु फेकी चांगली होईल का परंतु यस पंचांचे हात मात्र गंगणात घुमतायत. ही रनआउटच्या स्वरूपात मात्र विकेट आहे. चिन्मयच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. बॅक टू द रगआउट मिस्टर चिन्मय. यस थँक्यू. रुपेश मेहर दातुरे गावचे सुपुत्र. 6 चेंडू मागे 6 षटकात ठोठावले तर मात्र 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. त्याचप्रमाणे
वेलकम बॅक. 2 धावा पूर्ण केल्या जातील. 50 धावा मात्र फलकावर लागते. जोरदार मात्र टाळ्याचा कडकडाट होऊ द्या, कारण ह्या वेळेला 50 धावा ही खूप पुरेशी असेल, कारण 6 षटकाचा सामना हे दुपारचं सत्र पाहायला मिळते. शेवटचे 2 चेंडू बाकी असेल. रुपेश मात्र गोलंदाजी मार्कवरती 4 चेंडू मागे 10 धावा खर्च करतोय. या वेळेला फ्लाय करतोय चेंडू बराच काळ हवेत ऑफच्या दिशेने, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं होते, परंतु बॅकअप अप्रतिम होताना पाहायला मिळते. 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत. या 2 ने धावसंख्या पुन्हा एकदा सरसावताना पाहायला मिळत. जाऊन पोहोचलेलं 52 या आकड्यावरती. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू पाहायला मिळतोय. रुपेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल. यावेळेला ड्राईव्ह करायचा होता चेंडू आणि फळीचा कुठलाही संबंध होताना पाहायला मिळत नाही. या चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या सेफ झोन मध्ये. यावेळेला मात्र षटक नंबर 6 कंप्लीट होताना पाहायला मिळतोय. अप्रतिम 52 धावा तब्बल कुठल्या गेल्यात. 53 धावाचं लक्ष असेल. चांगला खेळ आपण खेळला तर एक नाण्याची बाजू पडताळली, दुसऱ्या नाण्याची बाजू पडताळणे तेवढंच गरजेचं असेल. 36 क्या बात आहे. अप्रतिम खेळी मात्र करताना पाहायला मिळाला होता मिस्टर सागर दिवादार. चौकार षटकाराची मात्र आतिषबाजी सिंगल डबलवर मात्र जास्तीत जास्त भर दिली गेली. कुठेही जाऊ नका मित्रांनो. एक नाण्याची बाजू पडताळली आहे, दुसऱ्या नाण्याची बाजू आपण पडताळणार आहोत. डोलीवर आली माडाची मरून दे, खजरेचीच पेव. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं, दातिवरे ग्रामस्थांचं, महिला वर्गाचं आणि यूट्यूबच्या माध्यमातून सुश्राव्य स्वरूपात ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. साने गुरुजी क्रीडांगण दातिवरेच्या या ऐतिहासिक जाज्वल्य पार्श्वभूमी लाभलेल्या मैदानामध्ये श्री गणेश महिला मंडळ आणि श्री गणेश संघ दातिवरे प्रेझेंट श्री बिंडूबाबा चषक 2023 हा शानदार, डौलदार, ऐटदार, वजनदार सोहळा आपण अनुभवू शकतायत. 2 पंचांची जोडी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखल होत असताना मंद मंद पावलांनी एका बाजूने आदरणीय ललित सर यांना आपण पाहू शकाल, तर दुसऱ्या बाजूने आदरणीय आशुतोष व्यवहारे. 2 पंच मुख्य केपट्टीचा ताबा घेत असताना मेगा स्क्रीनवर कॅमेरा झूम इन झालाय. टार्गेट 53 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय. अमरदीप खार्डी या संघाला विजय व्हायचं असेल तर 53 धावा 6 षटकांमध्ये परिपूर्ण कराव्या लागतील. आशुतोष व्यवहारे महाराष्ट्र टेनिस बॉल क्रीडा विश्वामधील एक दिग्गज पंच. त्या ठिकाणी अमरदीप स्टँड देखील पाहायला मिळतोय आणि लाडके प्रेक्षक महाराजे अगदी पिन ड्रॉप सायलेंटमध्ये या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटताना पाहायला मिळत आहेत. कारण क्रिकेटवरील अफाट प्रेम आणि अफाट जिव्हाळा
जोपासण्याचं कार्य अमरदीप स्टँडच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. कारण संपूर्ण जगाचा विचार जर आपण केला तर जागतिक स्तरावर फुटबॉल हा पहिल्या क्रमांकाचा खेळ आहे आणि तदनंतर क्रिकेट या खेळाचा क्रमांक आपण पाहू शकाल उच्च श्रेणीय आणि उच्चभ्रू अशा स्वरूपाचा हा खेळ आहे. आणि भारत देशाचा विचार केला तर लोकप्रियतेच्या यशोश शिखरावर पोचलेला खेळ म्हणजेच क्रिकेट. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर भोईर वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून सज्ज होतोय. पहिला चेंडू घेऊन मिस्टर सचिन याला आपण पाहू शकाल आणि या पहिल्या चेंडूवर क्या बात आहे, आउटस्टँडिंग ऋतिक भोईरचा जलवा. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. अविस्मरणीय झेल ऋतिकेश भोईरला आपण पाहू शकाल. या जॉन्टी रोडची परिपूर्ण आठवण करून दिली जाते मेगा स्क्रीनवर. ग्रेट कॅच आजच्या दिवसामधील आणि आतापर्यंत 2023च्या या हंगामामधील श्री बेंडूबाबा चषक या स्पर्धेमधील हा एक सर्वोत्कृष्ट झेल. जागतिक क्रमवारीतील पहिल्या क्रमांकाचा क्षेत्ररक्षक रवींद्र जडेजा यांची देखील आठवण या ठिकाणी करून देतोय ऋतिकेश भोईर, ब्रँड ऑफ कार्डी. ग्रेट कॅच या ठिकाणी परिपूर्ण होत असताना आपण पाहिलंय. आज बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या माध्यमातून रवींद्र जडेजा जवळजवळ 5 ते 6 महिन्यांच्या ब्रेक नंतर विदर्भ क्रिकेट असोसिएशन नागपूरच्या मैदानामध्ये उतरला आणि मार्नस लबुशेन म्हणजेच ICC क्रमवारीतील पहिल्या क्रमांकाचा फलंदाज आणि स्टीव्ह स्मिथ जो ICC क्रमवारीमधील दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज, दोघांना देखील त्याने बाद केलं आणि दोन्ही देखील दिग्गजांची आठवण करून देणारा ऋतिकेश भोईर काही झेल परिपूर्ण केला याच्या दिवसामध्ये. अविस्मरणीय, विस्मयकारक, अवर्णनीय, अकल्पित असं म्हटलं जातं की सत्य हे कल्पितापेक्षा अद्भुत असतं आणि त्याचं एक फॉर एक्झाम्पल बघायला मिळालं ऋतिकेशच्या माध्यमातून. ग्रेट कॅच. फलकावर धावसंख्या जर आपण तपासून पाहिलं आतापर्यंत 4 धावा 2 चेंडूंचा खेळ संपन्न. चला यानंतर होणाऱ्या सामन्याकरिता आम्ही पुन्हा एकदा विनंती करीत आहोत जय हनुमान खार्डी आणि ओम साई खार्डी दोन्ही देखील संघांचे स्टार कर्णधार आपण यावं. टॉस बॉक्स मध्ये विकेट आल्यानंतर एक चौकार आणि एक षटकार फलंदाज मिस्टर मनीष भोईर याच्या बॅटमधून बघायला मिळालाय. फुट स्वरूपातील चेंडूला सोडणार नाहीये. आयुष्यामध्ये अण्णाचा कण आणि आनंदाचा क्षण क्रिकेटमधील फुल टॉस चेंडू कधीच वाया घालवायचा नसतो आणि ते दर्शवून देतोय मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग ॲट नंबर 3 मिस्टर मनीष भोईर. सुपर बॅकार. 3 चेंडूंचा खेळ संपन्न. फलकावर 10 धावा, लॉस ऑफ 1 विकेट्स. गोलंदाज वन्स अगेन मिस्टर सचिन आपल्या षटकामधील चौथा चेंडू घेऊन उजव्या हाताने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र अजिंक्य मधुकर रहाणे कॉपीबुक स्टाईलने चेंडूला स्लॅश केलंय. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये आपण पाहू शकाल ऑन दी अप फटका खेळला गेला होता. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. टार्गेट जर आपण पाहिलं तर 53 धावांचं लक्ष अमरदीप खार्डे संघासमोर ठेवलं गेलंय. जिंकायचं असेल तर इकॉनॉमिकल गोलंदाज आणि खऱ्या अर्थाने विकेट टेकर गोलंदाज म्हणून गोलंदाजी करावी लागेल. भोईर वॉरियर्स खार्डे या संघाला गत्यंतर नाहीये. मोहम्मद सिराजची आठवण करून द्यावी लागेल. भारतीय क्रिकेटसाठी अभिमानाची गोष्ट, कारण सध्या जागतिक क्रिकेटच्या परिपटलावर वन डे क्रिकेटच्या हिस्ट्रीमध्ये पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज कोण असेल ICC क्रमवारीमध्ये तर मोहम्मद सिराज नंबर 1 ICC रँकिंगमध्ये. आणि त्याची देखील आठवण या ठिकाणी करून द्यावी लागेल गोलंदाजांना, कारण धावा कमी झालेल्या आहेत. केवळ 52 धावा झालेल्या आहेत. 53 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलंय आणि या सामन्यामध्ये जर विजयश्री ओवायची असेल तर विकेट टेकिंग ॲबिलिटी सहित गोलंदाजी करावी लागेल भोईर वॉरियर्स खार्डे या संघाला. वन्स अगेन सचिन आपल्या षटकामधील पुढील चेंडू घेऊन लॉफ्ट केलाय ऑन साइडला. वाईडिश लॉंग ऑन च्या कक्षेवरून चेंडू आउट ऑफ द पार्क. हाय हँडसम ह्यूज मॅक्झिमम सिक्सर 6. धन्यवाद डीजे. सुंदर फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये मिस्टर रुपेश भोईर ब्रँडचा ब्रँडेड षटकार आपण पाहिलाय. यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये झेल परिपूर्ण. एक तुम्हारी तो एक हमारी, कभी तुम भारी तो कभी हम भारी.
आणि या आधीच्या चेंडूवर जर आपण विचार केला तर षटकार आला होता, तदनंतर लगेचच पुनरागमन केलंय गोलंदाजाने. रुपेशच्या खेळीला मात्र येथे पूर्ण विराम लावण्यात आलाय. फलकावर धावसंख्या जाऊन पोहोचलंय ते एकंदरीत 17 या अंकावर पहिल्या षटकाचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. एंड ऑफ द व्हेरी फर्स्ट ओव्हर 17 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. ऐकूया डिस्क जॉकीला. वळूयात नेक्स्ट ओव्हरकडे. जय हनुमान खर्डे या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. सामना जो आहे तो परिपूर्ण 6 षटकांचा असणार आहे. नेक्स्ट राऊंडमध्ये देखील आपण पाहणार आहोत. सामन्याचं समीकरण मुख्य खेळपट्टीवर चेंडू शिल्लक आहे 30 आणि विजयासाठी 36 धावांची आवश्यकता अमरदीप खार्डी या संघासमोर. एका बाजूने मनीष भोईर सारखा एक विस्फोटक फलंदाज आपल्या संघाकरिता 11 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय. केवळ 3 चेंडूंचा सामना त्याने केलेला आहे. क्रिस गेलच्या आठवण यावी. इंडियन प्रीमियर लीग 2011 मध्ये एका पर्वात 44 षटकार, 2012च्या IPLच्या एका हंगामामध्ये 59 षटकार. जबरदस्त स्ट्राईक रेटसाठी ओळखल्या गेलेल्या फलंदाजांची आठवण मनीष करून देतो. यावेळेस पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून. व्हॉट ए शॉट. क्रिकेटचं मादक, अनुवादक, अभिजात सौंदर्य दर्शविणारा रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईलचा हा षटकार आलाय. काय फलंदाजी सुरू आहे मिस्टर मनीष भोईर. यू ब्युटी. सेन्सेशनल बॅटिंग, सुपर बॅटिंग. कव्हरच्या वरून षटकार खेचणं साधी सोपी गोष्ट नाहीये, परंतु हम भी कुछ कम नाही दर्शवून देतोय मनीष भोईर. यावेळेस हलकसं गचाळलेलं, ढिसाळलेलं कमकुवत क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आणि त्याचा परिपाक जर आपण तपासून पाहिला तर येथे 2 धावा परिपूर्ण करतायत फलंदाज. एका बाजूने ऋतिक, दुसऱ्या बाजूने मनीष भोईर. संघाची धावसंख्या मात्र फार वेगाने जाऊन पोहोचते. प्रोग्रेस कार्डवर 25 धावा. फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक थोडीशी चलबिचल बघायला मिळाली. म्हणूनच क्रिकेट हा असा खेळ आहे मित्रांनो, जेव्हा उत्तुंग झेल हवेमध्ये जातो तेव्हा कॉलिंग फार महत्वाची असते. हा झेल माझा नाहीये, हा झेल तुझा आहे. कोऑर्डिनेशन, कोलॅबरेशन, जुगलबंदी क्रिकेटचा मूलभूत पाया म्हणूनच ओळखला गेलाय. येथे मात्र विस्मरणात गेला आणि त्याचा परिपाक मात्र या ठिकाणी जीवनदान, आयुष्यमान भवचा आशीर्वाद फलंदाजाला. साईडला कन्वर्ट करण्यात आला, एक्झिक्यूट करण्यात आलेला आहे. क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल, चेंडूला उचलेल आणि फेकेल. तत्पूर्वी धावांचा आलेख जाऊन पोहोचतोय प्रोग्रेस कार्डवर फार वेगासहित. आपण पाहू शकाल 27 धावा. चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर षटक क्रमांक 2 मधील 4 चेंडू फेकून झालेत आणि या 4 चेंडूंच्या समाप्ती अखेर 27 ऑन बोर्ड 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विजयासाठी अजून देखील 26 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. मनीष निजाई यांना कव्हर अप केलं जात आहे मेगा स्क्रीनवर. MD फोटोग्राफी या यूट्यूब चॅनलचे इन्व्हेंटर आपण पाहू शकाल कुशल चौधरी यांचा क्लास. कॅमेरामॅन, जगातील पहिला कॅमेरामॅन कोण असेल तर ग्लॅरिओ अल्फॅन्सो, ज्याने 1836 मध्ये पहिला कॅमेरा यूज केला होता आणि त्याची देखील आठवण करून देत आहेत कुशल चौधरी. खूप सुंदर कॅमेरा वर्क, ब्रँड ऑफ मुर्बे. कारण चेंडूला फॉलो करणं नेमकं काय असतं ते कॅमेरामॅनलाच ठाऊक आहे आणि ती भूमिका खूप सुंदर या ठिकाणी आकारतायत आणि साकारतायत. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला मात्र वळविण्याचा, स्टिअर करण्याचा प्रयत्न होता. धावांचा आलेख हळूहळू जाऊन पोहोचतोय 28 या अंकावर. षटक क्रमांक 2 मधील आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ हा कंप्लीट झालेला आहे. 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अमरदीप खार्डी संघ मजबूत अवस्थेत पाहायला मिळतोय. सध्या मानवी जीवन खूप धावपळीचं झालंय आणि या दैनंदिन धावपळीच्या या आयुष्यामध्ये ताणतणाव दूर करण्याकरिता संगीत खूपच आवश्यक भूमिका आहे. आणि कुंदन घरात मेगा स्क्रीनवर आपण पाहू शकतायत रसिक मायबाप प्रेक्षकांचं मन रिझविण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून कुंदनजी घरात डिस्क जॉकी, डीजे ऑपरेटर मेगा स्क्रीनवर. सुश्राव्य आणि कर्णमधुर संगीत आपल्या माध्यमातून ऐकायला मिळते. आपले देखील शतश आभार. सामन्याचं समीकरण चेंडू शिल्लक आहे 24. विजयासाठी अजून देखील 25 धावांची आवश्यकता अमरदीप खार्डी या संघासमोर. भोईर वॉरियर्स या संघाकडून गोलंदाज चिन्मय
लोअर फुल टॉस होता स्ट्रेट बॅटने सजवला गेलाय. सचिन रमेश तेंडुलकर कॉपीबुक स्टाईलचा फटका आपण पाहतोय. कार्पेटला रोल करत ट्रॅव्हल झाला होता. धावचीची संधी जरूर होती परंतु प्रेझेन्स ऑफ माइंडची कमतरता होती ती गोलंदाजाकडे आणि त्याचा रिझल्ट आपण पाहिलाय. ज्या ठिकाणी केवळ एक धाव येऊ शकली असते त्या ठिकाणी 2 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. कॉन्सन्ट्रेशन क्रिकेटमध्ये फार महत्वाची भूमिका, कारण क्रिकेट म्हणजे एक क्षण आणि अनेक ॲक्शन्स. ते प्रत्येक सेकंदाला तुम्हाला कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड एकत्रित आणून खेळावं लागतं. ऑन साइडला शॉर्ट ऑफ लेनच्या चेंडूला भिरकावून देण्यात आलाय. लॉंग लेगच्या कक्षेवरून श्री बेंडू बाबा चषक षटकार. वेलकम बॅक. प्रोग्रेस कार्डवर धावांचा आलेख फार वेगाने झपाट्याने जाऊन पोहोचतोय 36 या अंकावर. मनीष भोईरच्या बॅटमधून 29 धावा आलेल्या आहेत. वन्स अगेन फुल टॉस स्ट्रेट बॅटने सजवला गेला आहे. वाईडिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये झेल परिपूर्ण केला जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण मिस्टर सचिन मेगा स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. अद्वितीय अप्रतिम झेल परिपूर्ण. गुड कॅच ऑफ क्वालिटी गॉन. धन्यवाद. विकेट टेकिंग ॲबिलिटी सहित गोलंदाजी चिन्मय याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आवश्यकता देखील आहे कारण फलकावर 36 धावा सजलेल्या आहेत विजयासाठी. केवळ आणि केवळ जर आपण त्यापासून पाहिलं तर 17 धावांची आवश्यकता हे समोर पाहायला मिळते. न्यू बॅटर न्यू मॅन इन मिस्टर रुपेश मुख्य खेळपट्टीचा ताबा घेत असताना आपण पाहू शकाल सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण चिन्मयीच्या माध्यमातून. कसोटी क्रिकेटचा विचार जर आपण केला तर ICC कसोटी रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर सद्यस्थितीमध्ये पॅट कमिन्स ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार जो विराजमान आहे आणि त्याची आठवण काही क्षणांसाठी करून दिली जाते. वन डे क्रिकेटमध्ये जॉश हेझलवूड याला मागे सारत असताना मात्र मोहम्मद सिराज जो पहिल्या क्रमांकावर विराजित होत असताना आपण पाहिला. फुटो स्वरूपातील चेंडू होता ऑन साइडला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमा पार चौकार. डीजे 40 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचलंय. अमरदीप खार्डी संघ विजयाच्या दिशेने आगेकूच करत असताना पाहायला मिळतोय. फुलटो चेंडू होता सरळ बॅटने या ठिकाणी सजवला गेलाय. रुपेशच्या बॅटमधून वाईडिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. तत्पूर्वी आराम के साथ लिलिया रीतीने सहजतेने सुलभतेने सुजलाम सुफलाम अशा साने गुरुजी पटांगणामध्ये 2 धावा परिपूर्ण करतायत फलंदाज आणि दुहेरीच्या सहाय्याने 42 या अंकावर धावफलक. चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर गुणलेखक आम्हाला सूचित करतात आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ हा संपन्न झालेला आहे. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर विकेट, चौथ्या चेंडूवर चौकार अनुभवाला मिळाला आणि 5व्या चेंडूवर 2 धावा अशा स्वरूपाचं विश्लेषण या 5 चेंडूंचं पाहायला मिळतं. येणारी चेंडू शिल्लक आहेत अजून देखील 19 आणि विजयाकरिता 11 धावांचं टार्गेट समोर. क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये हलकासा फेरबदल. पंच मात्र त्या ठिकाणी ताकीद देत आहेत. कुठल्याही प्रकारची हालचाल सिली अगदी पॉइंटच्या क्षेत्रामध्ये जो क्षेत्ररक्षक घेण्यात आलाय त्याला करता येणार नाहीये रूल्स अँड रेग्युलेशन्स नुसार. स्ट्रोक कंप्लीट करण्याच्या आधी कुठल्याही प्रकारची हालचाल तुम्ही करू शकत नाही. मुंबई क्रिकेट असोसिएशन रूल्स अँड रेग्युलेशन्स तुम्हाला ठाऊक असायला हवेत. जर तुम्ही MCAचं बुक उलगडलं तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे रूल्स तुम्हाला अनुभवाला मिळतील. सामन्याचं समीकरण 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 11 धावांचं टार्गेट जे समोर पाहायला मिळते. 18 गेंदे शेष, 11 रनों की जरूरत. अमरदीप खार्डी संघ सद्यस्थितीमध्ये अतिशय बळकट अवस्थेत पाहायला मिळतोय आणि हे क्रिकेटचं बदलतं स्वरूप आहे. सध्याच्या काळामध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये ज्या यष्टा पाहतोय क्रिकेटची देवता
सध्याच्या काळामध्ये LED बेल्स देखील पाहायला मिळतात. 2008 ते 2011 असं प्रदीर्घ 3 वर्ष संशोधन केलं. ब्रॉन्ट एकरमॅन भूतपूर्व ऑस्ट्रेलियन क्रिकेटर यांनी ते जबरदस्त संशोधन केलं 3 वर्ष आणि 3 वर्षांच्या प्रदीर्घ मेहनतीनंतर LED बेल्सचा शोध लावण्यात आला. प्रथमतः 2012 मध्ये बिग बॅश लीग मध्ये LED बेल्स वापरण्यात आल्या आणि तदनंतर पुढे जाऊन पहिल्यांदा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 2014च्या ICC T20 वर्ल्ड कप मध्ये पहिल्यांदाच LED बेल्सचा वापर करण्यात आला. असा मात्र प्रवास आहे तो बदलत्या क्रिकेटच्या स्वरूपाचा आणि सद्यस्थितीमध्ये आपण पाहतोय व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये फार मोठ्या प्रमाणावर LED बेल्स ज्या वापरल्या जात आहेत. वळूयात सामन्याकडे. गोलंदाज सज्ज होतोय. सचिन याचा पहिला चेंडू डाऊन दी ग्राउंड सजवला गेलाय. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहे, चुकी करणार नाहीये. सुंदर झेल, परिपूर्ण गुड कॅच ऑफ क्वालिटी गॉन. या अंकावर धावफलक आपण पाहू शकाल. 17 चेंडूंचा खेळ शेष अवस्थेमध्ये आहे. विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. अमरदीप खार्डी या संघासमोर. भोईर वॉरियर्स खार्डी संघ कमबॅक करेल का हे मात्र बघण्यासारखं आहे. क्रिकेट आहे, येथे कधीही काहीही होऊ शकतं. महान अनिश्चिततेचा असा हा खेळ म्हणून ओळखला गेलाय. 17 चेंडू आणि 11 धावा रोखल्या जातील का? क्वेश्चन मार्क. म्हणतात ना, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. क्रिकेटच्या खेळामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत मनामध्ये फक्त आणि फक्त जिंकण्याचीच ईर्ष्या असू द्या मित्रांनो, कारण नशीब बदलो ना बदलो मात्र वेळ नक्कीच बदलते क्रिकेटच्या खेळामध्ये. यावेळेस पॉइंटच्या कक्षेवरून इनटू दी गॅप मध्ये राहुल द्रविड कॉपी बुक स्टाईलचा देखणा विस्मयकारक चौकार आलाय. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघाकरिता जबरदस्त खेळ साकारत असताना निखिल याला आपण पाहू शकाल. सुपर स्क्वेअर ऑफ द विकेट चौकार आणि या चौकाराच्या सहाय्याने धाव फलक मात्र जाऊन पोहोचले 46 या अंकावर. विजयापासून 7 धावा दूर आहेत अमरदीप खार्डी. पुनश्च एकदा गोलंदाज. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. स्वतः गोलंदाज झेल परिपूर्ण करतोय. आणखीन एक विकेट तंबूच्या आसऱ्याला. 46 ऑन टू दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स. मात्र वेळ नक्कीच बदलते मित्रांनो, खेळाडूंनो. खूप सुंदर फटका आणि हा षटकार. या षटकारासोबत या ऐकूया रियल फ्रेंड्स म्युझिकल ग्रुपचे सुमधुर क्रिकेट गीत. वेलकम बॅक. महत्वपूर्ण फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतला गेलाय. न्यू बॅटर इन. 7व्या क्रमांकावर मयूर हा फलंदाज मुख्य खेळपट्टीवरती दाखल झालेला आहे. अमरदीप खार्डी या संघाच्या माध्यमातून 7 धावांचं टार्गेट अजून देखील समोर, परंतु ज्या पद्धतीने भोईर वॉरियर्स खार्डी हा संघ फायटिंग स्पिरिट दाखवतोय, खऱ्या अर्थाने लक्ष केंद्रित करून घेतलंय. आपल्याकडे जरी 7 धावा शिल्लक असतील तरी देखील आपण फाईट करू शकतोय. ही महत्वाकांक्षी वृत्ती. विजेते कधीच वेगळ्या गोष्टी करत नसतात, परंतु प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करत असतात आणि त्या ईर्ष्येने लढतोय मैदानाच्या आतमध्ये भोईर वॉरियर्स खार्डी हा संघ. आपण पाहू शकतायत 4थ्या षटकामधील 5वा चेंडू घेऊन गोलंदाज सचिन. उजव्या हाताने राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा. फुलटॉस चेंडू फी फॅक्टर मध्ये सजवला गेला आहे. वाईडिश लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय. ढिसाळलेलं गचाळलेलं क्षेत्ररक्षण अनुभवाला मिळालं. तत्पूर्वी धावांचा आलेख मात्र जाऊन पोहोचतोय प्रोग्रेस कार्डवर. तो एकंदरीत पाहायला मिळतोय 48 या अंकावर. 3.5
षटकांचा खेळ परिपूर्ण झालाय. चौथ्या षटकामधील शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज सचिन, ऑन स्ट्राईक बॅटर स्टर मयूर. ओहो हो, या वेळेस मात्र दांडी 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 गुल गोल. धन्यवाद. DJS पंच काय सांगतात, पाणी हवंय का? पाण्याची सुव्यवस्था करा प्लीज. मुख्य खेळपट्टीवर संयोजन समितीला नम्र विनंती स्पर्धेच्या माध्यमातून करीत आहोत. सामन्याचं सुभीकरण, चेंडू शिल्लक आहे किनारे अजून देखील जर आपण विचार केला तर 12 चेंडूंचा खेळ शेष अवस्थेमध्ये आहे आणि 12 चेंडूंमध्ये विजयाकरिता ॲक्युरेट 5 धावांची आवश्यकता अमरदीप खार्डी या संघासमोर पाहायला मिळते. सुंदर अशा वातावरणामध्ये रोमहर्षक उत्साहवर्धक क्रिकेटचा आस्वाद आज संपूर्ण दातिवरे गाव एक सूत्रात गुंफत असताना आपण पाहू शकाल. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं असेल विकास काशीनाथ राजवाडे यांनी जी बखर लिहिली महिकावती, त्या महिकावती बखरीमध्ये दातिवरे या गावाचा जो उल्लेख आहे तो दात्ता मिया या नावाने मात्र करण्यात आलेला आहे. आणि तदनंतर जर आपण विचार केला तर इतिहासाच्या संशोधनामध्ये दातिवरे या गावाचं नाव जे एकंदरीत जर आपण विचार केला तर दंतुरिया या नावाने उल्लेख मात्र पाहायला मिळतो. 350 वर्षांपूर्वी पोर्तुगीज आणि मराठे यांच्यामध्ये जबरदस्त युद्ध झालं होतं आणि तेव्हा खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल हिरा डोंगरी, या हिरा डोंगरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौदलाचे प्रमुख अर्थातच चिमाजी आप्पा 3,500 सैन्यांसह या हिरा डोंगरीवर वास्तव्यास आले होते. आणि हा एक जिवंत ज्वलंत प्रेरक इतिहासाने नटलेला शृंगारलेला भव्य दिव्य विलासपूर्ण शोभनीय मादक अनुवादक असा दातिवरे गाव आपण पाहतोय. आज जर आपण पालघर जिल्ह्याचा विचार केला तर खऱ्या अर्थाने पालघर जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा एक प्रमुख पाया अर्थातच मांगेला समाज आणि त्या समाजाने शृंगारलेला हा दातिवरे गाव आपण पाहतोय. खूप चांगला एकंदरीत विस्तृत समाज देखील पाहायला मिळतो. जर आपण मुंबई साईडने विचार केला तर खूप सारी शहरं आणि गावं पाहायला मिळतात एकत्रित असताना, खास करून कुलाबा, तदनंतर आपण पाहिलं असेल अर्नाळा, तदनंतर खऱ्या अर्थाने दातिवरे, एडवान, खूप सारा विस्तृत विभाग आहे. आपण पोहोचूयात त्या माहितीपर्यंत. तुर्तास वळूया सामन्याकडे. स्ट्रेट बॅकने सजवलेला फटका व्ही शेप मध्ये, व्ही फॅक्टर मध्ये चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे आणि या चौकारासहित जर आपण विचार केला तर धाव संख्या थेट जाऊन पोहोचते 52. स्कोर्स आर लेवल. विजयासाठी अजून देखील एका धावेची आवश्यकता. जय हनुमान खार्डी संघाने सज्ज राहायचा आहे. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण जे स्वीकारलं गेलंय विना विलंब आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यावं ही नम्र विनंती स्पर्धेच्या माध्यमातून करीत आहोत. यावेळेस फुलटॉस स्वरूपातील चेंडू विजयावर शिक्का मोर्तब करण्यात आलेला आहे. अमरदीप खार्डी संघाचं मनपूर्वक अभिनंदन. तर विपक्षी संघ भोईर वॉरियर्स खचून जाऊ नका मित्रांनो आणि खेळाडूंना. हे क्रिकेट आहे, यश आणि अपयश दोन्ही देखील एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. संघांना विनंती आहे आपण हँडशेक करावं, हस्तांदोलन करावं जेव्हा जेव्हा सामना संपेल. क्रिकेटची शान आणि या स्पर्धेची शान वाढवण्याचा प्रयत्न व्हावा ही नम्र विनंती आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमधून करीत आहोत. कृपया करून जेव्हा जेव्हा सामना फिनिश होईल तेव्हा तेव्हा आपण हस्तांदोलन करावं ही नम्र विनंती स्पर्धेच्या माध्यमातून करीत आहोत. कारण सामना समाप्त झाल्यानंतर आपण सर्व एकच आहोत ही भूमिका खूपच महत्त्वपूर्ण गणली जाते क्रिकेटच्या या खेळामध्ये. कारण क्रिकेट इज द जेंटलमॅन्स गेम. आज सचिन रमेश तेंडुलकर या खेळाडूने जी महती क्रिकेट या खेळाला प्रदान करून दिली अक्षरशः कौतुक करावं तितकं कमीच आहे. आणि म्हणूनच क्रिकेटच्या मैदानामध्ये जेव्हा तुम्ही जाता
तेव्हा त्या मैदानाचा खेळपट्टीचा आदर करणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे आणि तो आदर तुमच्याकडून प्रेझेंट व्हायलाच हवा आणि म्हणून नम्र विनंती, जेव्हा जेव्हा सामना फिनिश होईल तेव्हा तेव्हा आपण हँडशेक करावेत, हस्तांदोलन करावेत ही नम्र विनंती स्पर्धेच्या माध्यमातून करीत आहोत. आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत